तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकली, असा शास्त्रोक्त असल्याचे त्यांच्या शिष्यांना आठवले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कोलोस्सेकरास पत्र 3 अध्याय 17 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. और वचन से या काम से जो कुछ भी करो प्रभु यीशु के नाम से करो और उसके द्वारा परमेश्वर पिता का धन्यवाद करो. हालेलुया. बाजूला सांगा, चर्च सोबत तुझं रिलेशन आहे. चर्च म्हणजे या बिल्डिंग सोबत आहे ना, जी मंडळी आहे त्या मंडळी सोबत तुमचं रिलेशन आहे. हालेलुया. जी सेवा या ठिकाणची, या सेवेसोबत तुमचं रिलेशन आहे आणि असलं पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल हे चर्च काही मी मानलेलं नाही, माझे काही कष्ट नाहीत, माझी काही मेहनत नाही आणि अजिबात यासोबत माझं काही संबंध पण नाही. येशू ख्रिस्ताच्या कितीतरी वर्ष अगोदर काय बांधलेलं होतं? मंदिर बांधलं होतं. बघा नाही, जेरुबाबेलच्या काळात मंदिर बांधलेलं होतं आणि त्या काळानंतर त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त येतो आणि ज्यावेळेस त्याला क्रय विक्रय करणारे म्हणजे कबुतरे विकणारे, त्या ठिकाणी काहीतरी अशा विकणाऱ्या लोकांना तो पाहतो, त्यावेळेस बायबल सांगतं की त्याच्या अंतःकरणामध्ये एक राग उत्पन्न झाला, पवित्र राग आहे तो, आणि त्याने हंटर हातामध्ये घेतला, चाबूक हातामध्ये घेतला आणि चाबकाने त्यांनी कबुतराचे चौरंग पालते केले. जे विकणारे होते त्या सगळ्यांना मंदिराच्या बाहेर काढले आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तुझ्या मंदिराविषयीचा आवेश माझ्या मनामध्ये होता. हालेलुया. ह्या मंदिराविषयीचा आवेश तुमच्या मनामध्ये असला पाहिजे, कारण चर्च विषयीचा जो आवेश नाही ना, लक्षात घ्या, देव त्याच्यामध्ये काम करायला इतका उत्सुक नसतो. कारण बरीच लोक चर्च विषयी आवेशी नाही, मंडळीविषयी आवेशी नसतात. त्यांना वाटतं पास्टरचं काम मंडळी, माझं कुठं काय. पण चर्च विषयी तुम्हाला आवेश पाहिजे. जो आवेशच आहे तो तुम्हाला सतत पेटत ठेवेल अंतःकरणामध्ये. कारण बऱ्याच लोकांना आवेशच नाहीये. आवेश ज्याला आपण आवेश म्हणतो, ज्याला उत्साह म्हणतो, ज्याला कळवळा म्हणतो, ज्याला प्रेम म्हणतो, ज्याला आकस म्हणतो, हे सगळं आपल्या अंतःकरणामध्ये असायला हवं मंडळीविषयी. जर तुम्हाला असं वाटतं चाललंय चालू द्या, मला काही घेणं देणं नाही, लक्षात घ्या, चर्चमध्ये आपण सगळं वातावरण ठीक करण्यासाठी नाही, तर त्या ठिकाणी आपण येऊन देवाची सेवा करण्यासाठी आहे. हालेलुया. कारण वातावरण केवळ आपल्याला असं वाटतं हे असं नाही, असं झालं पाहिजे, ठीक आहे, असं झालं पाहिजे, पण ते असं होण्यासाठी केवळ मी उपदेश करणार आहे का स्वतःहून पुढाकार घेऊन मी बदल करणार? प्रेज द लॉर्ड. उपदेश करणं सोपं आहे. मी या ठिकाणी तुम्हाला उपदेश करत आहे, खूप सोपी गोष्ट आहे. पण ज्यावेळेस कार्य करण्याची वेळ येते त्यावेळेस कार्यामध्ये मी सतत पुढे असतो. तुम्हाला माहिती आहे, कार्यामध्ये सतत मला असं वाटतं की हे काम माझ्याकडून झालं पाहिजे, हे काम माझ्याकडून झालं पाहिजे, या बाबतीत मी मदत केली पाहिजे, हे काम करण्यासाठी मी पुढाकार घेणार. प्रेज द लॉर्ड. मी असं करण्याचं कारण काय माहिती आहे? मला काम करायची हौस आहे नाही, मला तुमच्यासमोर उदाहरण ठेवायचं. हालेलुया. मला तुम्हाला दाखवायचं की प्रभूची सेवा अशी केली जाते, सुवार्ता अशी सांगितली जाते. मी केवळ बोलून फक्त सुवार्ता सांगणारा मनुष्य नाही, तर तुमच्या समोर उदाहरण ठेवून सुवार्ता सांगणारा मनुष्य. हालेलुया. हे चर्च बिल्डिंगची काळजी अशी घेतली जाते, हे मी तुम्हाला केवळ बोलून सांगणार नाही, तर मी कृती करून दाखवणारा व्यक्ती. हालेलुया. तुम्ही सुद्धा कृती करून दाखवणारे असले पाहिजे. मंडळीची काळजी किंवा एखाद्या हाऊस ग्रुप मध्ये हे जाऊन बोललं जातं, तर मी तुम्हाला दाखव. बऱ्याच ब्रदर्स सिस्टर्स लोकांना मी घेऊन गेलेलो स्वतः आणि दाखवलेलं आहे त्यांना. बऱ्याच लोकांना मी इथं शिकवतो, पण सांगितलेलं पण आहे. मी ज्यावेळेस हाऊस ग्रुपला पाठवलं त्यावेळेस मी त्यांना अगदी लेखी सगळ्या गोष्टी, हे बोलायचं, हे नाही बोलायचं, असं करायचं, तसं नाही करायचं. या ठिकाणी आता मी दुसरी शिष्यसभा चालवत आहे, त्यांना सुद्धा त्याच गोष्टी शिकवत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण मी उदाहरणासहित सांगत आहे, उदाहरणासहित. मी केवळ तुम्हाला बोलत नाही, तर मी तुम्हाला कृती पण दाखवतो. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या कृती पाहिजे, आवेश पाहिजे. या मंडळीच्या विषयीचा तुमच्यामध्ये आवेश पाहिजे. जो देवाच्या मंडळीविषयी आवेश आहे ना, तो देवाच्या सगळ्या गोष्टीविषयी आवेश असतो. हालेलुया. कारण आत्मिक मनुष्य आवेश असतो. बरं, येशू ख्रिस्त आवेशी झाला, येशूच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चाललो. प्रेज द लॉर्ड. लोकांनी त्याच्याकडे पाहिलं, अरे हा कुठेही रागवत नाही. येशू ख्रिस्त कुठेही नाही रागवलं, कुठेही नाही रागवलं, एकाच ठिकाणी रागवलं असं लिहिलं बायबलमध्ये. एकाच ठिकाणी येशू ख्रिस्त एकाच ठिकाणी. कारण तिथं राग आला त्याला आणि चाबूक, येशू ख्रिस्ताने कधीही चाबूक हातात घेतला नाही, फक्त एकाच ठिकाणी घेतला. प्रेज द लॉर्ड. कारण त्याला क्रय विक्रय करणारे दिसते. आज मंडळांच्या मध्ये तुम्ही जर बाहेर गेले तर तुम्हाला दिसून येईल की त्या ठिकाणी बिघडलेलं आहे सगळं, पण कोणाला काही देणं घेणं नसतं. कोणाला काही देणं घेणं नाही. तुमच्यामध्ये बरेच लोक असे आहेत की ते आवेशी आहेत, पण सगळ्यांनीच आवेशी व्हावं अशी प्रभूची इच्छा. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही सतत आवेशी असाल. हे बिघडलेलं आहे पास्टर, या गोष्टी व्यवस्थित नाहीये, तर आपण करूया का व्यवस्थित? बसा, देवाचा सल्ला द्या. तुम्ही त्यामध्ये इन्स्ट्रक्शन देऊ शकताय, पुढाकार घेऊ शकताय. नाही, फक्त सल्ला देणारे असू नका, पुढाकार घेऊन काम करणारे असं. हालेलुया. सल्ला देणं खूप सोपं आहे,
असं नाही, असं झालं पाहिजे असं सांगणं खूप सोपं आहे. वाद्य असं नाही वाजवायचं, तसं वाजवा असं म्हणणं सोपं आहे, पण ते वाद्य प्रत्यक्ष शिकणं आणि स्वतः वाजवणं हे मात्र अवघड आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला नुसता वाद्य वाजवा म्हणून सांगत नाही, तर मी माझ्या लेकरांना त्यासाठी प्रोत्साहित केलेले आणि मी दाखवलं की हा लेकरांना असं शिकवलं जातं आणि असं वाजवतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लेकरांना सुद्धा शिकवता येतं आणि शाळा शिकत शिकत चांगलं शिक्षण घेऊन शिकवता येतं, हे पण मी सांगितलं. प्रेज द लॉर्ड. माझा मुलगा इंजिनियर आहे, इंजिनियर झालेला आहे, तो लास्ट इयरला आहे, आता फायनल परीक्षा देत आहे, म्हणजे आता तो झाला, या वर्षी इंजिनियर कंप्लीट झालं त्याचं, पण तो वाद्य सुद्धा वाजवतो सगळे. हालेलुया. केवळ वाद्य नाही वाजवायला शिकला तर इंजिनिअरिंग सुद्धा कंप्लीट केलं. प्रेज द लॉर्ड. आणि मी त्याला इथून माझ्या गाडीत पेट्रोल नसायचं कधी कधी, पण लांब अगदी कृष्णानगर पर्यंत मी त्याला गिटार शिकण्यासाठी घेऊन जायचो. प्रेज द लॉर्ड. माझ्यामध्ये तो आवेश होता, नाही देवाच्या सेवेसाठी त्याने काय केलं पाहिजे ते केलं पाहिजे. माझ्याकडे पैसे नव्हते गिटार घेऊन द्यायला आशिषला, पण त्यावेळेस परमेश्वरने मला मदत केली आणि विशेष म्हणजे अशा कंडिशन मध्ये सुद्धा मी त्याला घेऊन दिला आणि मी त्याला फोर्स केला. तो म्हणाला पास्टर ज्याने मी अजिबात शिकणार नाही गिटार, पण मी त्याला फोर्स केला. आज तो मला अजून 2 गिटार घेऊन द्या म्हणून मागे लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बऱ्याच वेळेस होतं काय की आपण आवेशी असलं पाहिजे सेवेविषयी, देवाच्या गौरवाविषयी. मी केवळ पास्टर म्हणून मी हे करत आहे का, नाही, मी साधारण विश्वास असतो तरी सुद्धा हे केलं असतं. हालेलुया. कारण मला माहिती आहे प्रभूचं काम करणं किती, कारण प्रभूचं काम जो करतो ना त्याचं काम प्रभू करतो हे मला ठाऊक आहे. माझं काम प्रभू करतो हे मला माहिती आहे चांगल्या प्रकारे. तर तुम्ही आवेशी असलं पाहिजे सेवेविषयी. काय तुम्हाला करता येईल ते तुम्हाला करता आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्हाला असं वाटेल की अरे माझं काम प्रभूनं करावं, कारण बायबलमध्ये एक वचन आहे, त्या वचनाने मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्या वचनाने माझं अंतःकरण हलवून सोडलं. कारण आजचे विश्वासणारे कसे झाले पाहिजे काय, सगळ्यात डेंजर वचन कुठलं असेल तर ते वचन आहे बायबल. डेंजर वचन मी म्हणेन त्याला. ते डेंजर वचन स्तोत्र संहिता 106 अध्याय आणि त्याचं 15वं वचन. 5 वाया होतं. हालेलुया. वाचा. मराठीमध्ये खूप सुंदर लिहिले, हिंदीमध्ये थोडंसं वेगळं आहे, पण मराठीत खूप सुंदर. तेव्हा त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यास दिले. 106 अध्याय स्तोत्र संहिता 15वं वचन. तेव्हा त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यास दिले, पण त्यांचा जीव झुरमीस लागला. मी रडलो माहिती हे वचन वाचल्यानंतर, कारण मागणी आपण खूप मागतो देवाजवळ. इस्रायल लोक सुद्धा मागत होते. ज्यावेळेस तुम्ही खरंच आत्म्याने प्रार्थना कराल ना त्यावेळेस अजून सुद्धा मला असं वाटतं की रडावं. कारण का देव मागणी मान्य करतो आणि जर देव झुरणीच लावतो तर त्या मागणीला मान्य करण्याला काही अर्थ राहतो. इस्रायल लोकांची देवाने मागणी मान्य केली आणि बायबल सांगतं की देवानं त्याला झुरणीच लावलं. असं होऊ नये पण ते देवानं केलं. केवळ मागण्या मागण्यासाठी जर तुम्ही देवाजवळ जात असाल ना तर मागण्या मान्य होतील, मान्य होतील. देव तुम्हाला देईल, जे काही देईल पाहिजे ते सगळं देईल. तुम्ही काही मागा देऊन टाकेल. देव सुटणेच लागेल हे विसरू नका कधी. देव म्हणेल की नाही तुला जे मिळाले ना त्या गोष्टीत मी तुला शांती नाही देणार. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं ना की देवाने माझ्यासाठी हे करावं ते करावं, तर प्रभूसाठी तुम्ही काय करत आहात विचार करा. खूप लोकांना मी देवाजवळ काही मागताना पाहतो, प्रार्थना करताना पाहतो, त्यांच्या अंतःकरणात खूप मागणे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, मागण्या असाव्यात. मी मागण्या देवाकडे मागण्या मानण्यासाठी मागू नका मी असं कधीच म्हणत नाही तुम्हाला. पण मागण्या मागत असताना देवाला सतत म्हणलं प्रभू मी काय करायला सांग, मी काय केलं पाहिजे मला सांग, सतत सांग. नाहीतर मागण्या मान्य पण होतील, सगळं काही देव देईल. पण देव देत असताना ते सोडणीच लावेल तर त्या काही गोष्टीला अर्थ असणार नाही. हे सगळं काही व्यर्थ असतं. कारण हे वचन वाचून जो व्यक्तीला थोडस आतमध्ये काही हलत नाही ना तर निश्चित अर्थानं तो केवळ पोकळ प्रार्थना करणारा मनुष्य. आणि हा पोकळ प्रार्थनाला काही अर्थ नाही. आवेश पाहिजे तुमच्यामध्ये देवाच्या सेवेविषयी, मंडळीविषयी आवेश पाहिजे. तुम्ही पेटून उठलं पाहिजे. नाही प्रभू तुझ्यासाठी काय करायचं मला सांग. कारण लक्षात घ्या मिनिस्ट्री सोबत तुम्ही जोडले गेले पाहिजे. कारण इपिस्करास पत्र 4 अध्याय 1 वचन सांगतं की तुम्हास पाचारण झालेले, प्रत्येकाला पाचारण झालेले, आणि त्या पाचारणासोबत तुम्ही काय राहिलं पाहिजे, दूर धरून राहिले पाहिजे. त्याला शोभेल असं चाललं पाहिजे. काय केलं पाहिजे, तुम्ही शोभेल असं चाललं पाहिजे. बाजूला सांगा की तुला पाचारणात शोभेल असं तू चाललं पाहिजेस. वाचा इपिस्करास 4 अध्याय
पहिलं वचन, शेवटचं वचन वाचा आणि बंद करूया. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणात शोभेल असे चाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मंडळीविषयी जसं आयुष्य असलं पाहिजे, मिनिस्ट्री सोबत आयुष्य असलं पाहिजे. ही पास्टरची मिनिस्ट्री आहे का? नाही, ही तुमची पण मिनिस्ट्री आहे. बाबा सांगा, ही तुझी पण मिनिस्ट्री आहे. हालेलुया. बरेच लोक युट्यूबवर साधं लाईव्ह सुद्धा करत नाही. मी पाहतो, मी तुम्हाला लाईव्ह करा काम सांगत आहे. बरं का त्याच्यावर लाईव्ह मिळत नाही म्हणून सांगत आहे का? मला ऑनलाईन फेमस व्हायचंय म्हणून मी सांगत नाही. ते प्रभूचं काम आहे म्हणून सांगत आहे. हालेलुया. तुम्ही ते पाहावं या का सांगत आहे? कारण मला ते पैसे पाहिजे, त्यासाठी 1 रुपये मिळाले होते अजून मला. पण मी पैसे पाहिजे म्हणून मी सांगत नाही मला पैसे नको, पण मिनिस्ट्री वाढावी यासाठी सांगत. ते प्रभूचं काम, ते केवळ माझं काम नाही. मर्दकै काय म्हणाला माहितीये एस्तेरला? मर्दकै एस्तेरला काय म्हणाला? यहुद्यांचा काय करावा? बचाव करावा. त्यांचा प्राण वाचवण्यासाठीच तुला कदाचित राज्यपद मिळालं असेल. त्याच्या पुढचं वाक्य असं सांगतो की जर तू या राज्यपदाचा उपयोग यहुद्यांना वाचवण्यासाठी केला नाहीस तर देव दुसऱ्या मार्गाने यहुद्यांचा बचाव करेल, पण तू मात्र स्वतःला वाचवशील असं वाटू देऊ नकोस. लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटू देऊ नका की मी नाही सेवा केली तर कोण सेवा करेल. तुमच्यासाठी तुमच्या ऐवजी करणारे भरपूर आहे. कारण येशू म्हणाला तुम्ही गप्प राहिला तर धोंडे ओरडतील. कोण ओरडेल? धोंडे ओरडतील. धोंड्यांना देव वाचवतील आणि धोंडे ओरडतील. तुम्ही मिनिस्ट्री पुढाकार नाही घेतला, मिनिस्ट्री तुम्ही नाही काय काम केलं तर परमेश्वर जागा नाही का? परमेश्वर दुसऱ्याला उभा करेल. हालेलुया. परमेश्वर दुसऱ्याला उभा करेल, त्याच्याकडून काम करून घेईल. पण एस्तेर मात्र जर त्या ठिकाणी जागी झाली असते, एस्तेरचा नाश झाला असता. यहुद्याचं दान तर परमेश्वराने करून कुठून दुसऱ्या मार्गाने केलं असतं. परमेश्वराने हमानाला बदललं असतं. हालेलुया. परमेश्वर नबुखदनेस्सरला स्वप्न पाडू शकतो. देव त्या राजाला, अहश्वेरोश राजाला स्वप्न नाही पाडू शकत. हालेलुया. देवाला हे अशक्य असं वाटतं तुम्हाला? नाही, देवाला सर्व काही शक्य आहे. अहश्वेरोश राजाला स्वप्नात येऊन परमेश्वर बोलला असता माझ्या यहुद्यांचा बचाव कर, तुला मारायचं नाहीये त्यांना. हमान काटकारस्थान करत आहे, हमानाला घेऊन ये. हालेलुया. देवाला सर्व काही शक्य आहे. देव सर्व काही करू शकतो. पण कदाचित तुम्ही मिनिस्ट्रीसाठी जागरूक नाही झाले आणि तुम्ही म्हणाले की मिनिस्ट्री सोबत माझा काहीही संबंध नाही. देव म्हणेल माझा पण तुझ्यासोबत काही संबंध नाही. कारण तुम्ही देवाच्या मिनिस्ट्री सोबत जोडलेले आहात. चर्च सोबत तुम्ही जोडलेले आहात. तुम्ही मान्य करा अथवा न करा. तुम्ही बाप्तिस्मा घेतला, येशूला स्वीकारलं, मंडळी सोबत जोडले, चर्च सोबत जोडले, मिनिस्ट्री सोबत जोडले, पाचारणासोबत तुम्ही पास्टर सोबत जोडले गेलेला. तुम्ही त्याला बाजूला करू नका. बरेच लोक त्या अंतकरणासारखे आहेत. जसं मर्दकयाने म्हणावं तसं आज मी तुम्हाला म्हणत आहे. असं म्हणू नका की मिनिस्ट्री कोण चालवेल. ठीक आहे, कोणीतरी चालवेलच, पण तुमचं काय? तुम्ही काय करा? कोणीतरी लाईक करेलच त्याच्यावर, कोणीतरी पाहिलंच, कोणीतरी त्याला प्रोत्साहित करेलच, कोणीतरी शेअर करेल, कोणीतरी त्या ठिकाणी पाहिजे. कसं तरी परमेश्वर ते काम करेल. कारण देवाला ठाऊक आहे कसं वागायचं. हालेलुया. देव काम करेल, पण तुमचं काय? तुम्ही काय करणार? कारण तुम्हाला असं वाटत नका की माझ्यामुळे काही थांबेल. माझ्यामुळे नाही. बरेच लोक सोडून गेले, त्यांच्यामुळे मिनिस्ट्री थांबतील वगैरे. कोणामुळे काही थांबत नाही. मी समजेल की माझ्यामुळे सुद्धा थांबत नाही, मग कुणामुळेच थांबत नसते. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मिनिस्ट्री सोबत तुमचं रिलेशन आहेच आहे. मनासारखंच काम झालं तरच मी करेन. हाय मिनिस्ट्रीमध्ये काय असा विश्वास नाही की माझ्या मनासारखं मी करणार. मी हाऊस ग्रुपला जाईन, पण तुम्ही जिथं पाठवाल तिथं नाही जाणार. माझ्या मनाला वाटेल मी तिथे जाणार नाही. तुमच्या मनाला वाटेल तिथं नाही. कारण तुम्ही सल्ला देऊ शकता, हा पास्टर मी इथे जाऊ शकतो, पण लीडर सांगेल तुम्हाला. लीडर ठेवलं आहे परमेश्वर, त्याच्या अंडर राहूनच तुम्हाला काय करायचं? बरं काम करायचं. आणि त्याच्या सारखंच, कारण मिनिस्ट्री सोबत तुमचं रिलेशन आहे. केवळ मनासारखं करण्यासाठी आहे का? स्वर्गाच्या आपण अधीन आहोत, पण स्वर्गासारखं करण्यासाठी आहोत. स्वर्गाच्या इच्छेने करणार आहोत. आपण आपल्या मनासारखं स्वर्गाचं काम आपल्याला करायचं नाही. मी जर असं म्हणालो की प्रभू मी सेवा तर करणार, पण मी जिथं वाटेल तिथं मी जाईल, बरं, पण तसं नाही. देव आता अब्राहमाला ज्यावेळेस बोलवतो त्यावेळेस म्हणाला मी दाखवीन त्या देशात तुला जायचं. प्रेज द लॉर्ड. कुठे जायचंय? बाजूला सांगा, मी दाखवीन त्या देशात तुला जायचं. एक शहाणा पुरुष गेला होता देवाला न दाखवलेल्या देशात, आणि ते नगर जाळून आला. कोणी नाही राहिलं त्याच्याजवळ. लूट गेला. देवाला विचारलं का त्यांनी? प्रार्थना नाही केली. तो म्हणाला इकडे नजर टाक. बायबल सांगतं त्यांनी नजर टाकली आणि त्यानं पाहिलं की इकडे हिरवळ आहे, माझ्या मेंढरांसाठी जनावरांसाठी खूप चांगला चारा आहे, मी तिथं जातो. गेला. आणि बायबल सांगतं की सदोम आणि गमोराचा नाश झाला. तो गेला.
केवळ तो नगराचा नाश नाही झाला, तर त्याची मुली त्याच्यामध्ये व्यभिचारी बनल्या, त्याची बायको गेली, त्याची सगळी संपत्ती गेली, आणि ज्या मेंढराच्या काळजीनं तो गेला होता ती मेंढर पण गेली, ते जनावर पण गेली. केवळ एकटा राहिला, देवाच्या सेवकापासून लांब झाला. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनासारखं मिनिस्ट्रीला घेता त्यावेळेस लक्षात घ्या अशा प्रकारचं बिघडू शकतं. मनासारखं नका वागू. मिनिस्टर सोबत ज्यावेळेस रिलेशन ठेवताय त्यावेळेस आधी होऊन काम करायला लागतं. परमेश्वर काम करेल, कारण मिनिस्टर सोबत तुम्ही रिलेशन नाही म्हटलं तरी तुम्ही सोडलेलं आहे. मी करणार नाही असं म्हटले तर देव कोणाकडून तर करून घेणार, मग तुम्ही का नको, कारण मी दुसरा कोण करणार तर मीच करतो ना प्रभू, मग ते काम असं म्हणायला चालू करा की नाही प्रभूजी पुढाकार घेऊन स्वतः करायला चालू करा. कारण बऱ्याच लोकांना जबाबदारीनं त्यांच्यावर लादलं. बऱ्याच लोकांना मी फोन करतो, संदेश द्या आज ब्रदर, तुम्ही सिस्टरला संदेश द्या म्हणून फोन करतो, त्यावेळेस ते नाकारतात, नाही पास्टर आज मी बिझी आहे, हे आहे ते आहे, बरंच काय नाही. तुम्ही बिझी असाल, मी नाही म्हणणार नाही, तुम्ही काम करताय, मी काम न करता सेवा करतोय, फुल टाइम आहे, तुम्ही हाफ टाइम आहात, करणार आहे. पण एक गोष्ट आहे, तुम्ही तयारी करा. एका संदेशाची 2 संदेशाची तुम्ही 2-3 महिन्यात तयारी करू शकता का? निश्चित तयारी करू शकता. तुम्ही सेवेसाठी तयारी करू शकता का एखाद्या सुवार्थ सांगण्याची? तुम्हाला असं वाटतं की सुवार्थ सांगणं हे दुसऱ्याचं काम आहे, ह्याचं काम आहे, त्याचं काम आहे. सुवार्थिक जे आहेत ना स्पेशली त्यांचं काम आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही सुवार्थ रोज सांगू शकता, तुमच्या शरीराद्वारे, तुमच्या ड्रेसद्वारे, तुम्ही जे काय अंगावर घालता त्याच्याद्वारे. कसं? समजा एखादी स्त्रीने मंगळसूत्रच नाही घातलेलं आहे, लग्न झालंय, नवरा पण जिवंत आहे, संसार पण व्यवस्थित आहे, पण मंगळसूत्र नाही घातले, तर लगेच तिला दुसरी जी बहीण आहे, म्हणजे जी कुठली लेडीज असेल ती विचार 4 लेडीज मध्ये बसतात की मंगळसूत्र नाही झाले, तुम्ही सुवार्थ सांगू शकता, लगेच तुम्ही सुवार्थ सांगू शकता, लगेच तुम्ही अगदी मस्त अगदी 2-3 तोळ्याचं घालून गेले तिथे. कशाला ती प्रश्न विचारले? कारण तिच्या पण गळ्यात 2-3 तोळ्याचे, तुमच्या पण गळ्यात, ती प्रश्नच नाही विचारणार, कधी नाहीच विचारणार. तुम्ही हातभर बांगड्या घातले अगदी हिरवं सोडा, आणि तुम्ही म्हणाला की नाही मला सुवार्थ सांगायला चान्स मिळाला. प्रभू म्हणेल तुझं ड्रेसअप तर व्यवस्थित कर, मग सुवार्थ सांगशील तू. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. गळ्यात क्रॉस घाला. मी क्रॉस यासाठी घाला, मी घाला म्हणत नाही, यासाठी घाला की तुम्हाला कोणीतरी प्रश्न विचारावा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही इन्शर्ट करून जा नेहमी, ते कोणीतरी विचारेल तुम्हाला, नेहमी इन्शर्टवर दिसतं, काय भानगड आहे तुमची? तुम्हाला माझा प्रभू येशू ख्रिस्त प्रेम करतो आणि मला चर्चमध्ये शिकवले इन्शर्ट करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अहो तुमचा ड्रेस सुवार्थ सांगायला चान्स देईल तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. तुमच्याजवळ साधन आहे, पण त्या साधनाचा उपयोग तर करा. प्रेज द लॉर्ड. मिनिस्ट्री सोबत रिलेशनच नाही, माझा आणि काही देवाच्या सेवेचा काहीही संबंध नाही असं म्हणू नका. कारण तुम्ही प्रार्थनेत आले, चर्चला आले, येशूकडे स्वीकारलं, तुमचं रिलेशन जोडलं, मग तुम्ही मान्य करा अथवा न करा हे सोडावं लागेल. प्रतिमाला कितीतरी वेळेस लोकांनी प्रश्न विचारला, तुमच्या कपाळावर कुंकू का नाहीये? तुमचा नवरा जिवंत आहे, सुवार्थ सांगायला चान्स मिळतो ना? नाही मिळत? चान्स मिळतो. लक्षात घ्या, वाटू देऊ नका की माझ्या जीवाशी, माझ्या नवऱ्याच्या जीवाशी याचा संबंध आहे. नाही, संस्कृती संबंध आहे, संस्कृतीची पण नाही. तुम्ही विश्वास ठेवा न ठेवा ते तुमचा प्रश्न आहे. इतिहास वाचलेला आणि मी सर्व धर्मग्रंथ वाचलेला मनुष्य मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, त्याचं स्पष्टीकरण मी देईन कधीतरी तुम्हाला. पण एक मी गोष्ट तुम्हाला सांगतो की सुवार्थ सांगण्यासाठी तुम्हाला परमेश्वर चान्स देईल, मुभा देईल, साधनं देईल, मिनिस्ट्रीचा भाग होण्यासाठी साधनं देईल, मदत करेल तुम्हाला. तुमची गाडी, तुमचा बंगला, तुमचं घर, तुमचा ड्रेसअप, तुमचं अंगावरती घालणारे दागिने, या सगळ्याद्वारे तुम्ही देवाची सुवार्थ सांगू शकता. सुवार्थ सांगणं अवघड नाही. मला सांगा, सुवार्थ सांगणं अवघड नाही. सेवा करणं अवघड नाहीये, खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. सुवार्थ सांगणं अवघड नाहीये. सुवार्थ सांगणं, देवाची सेवा करणं खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला ती देवाच्या पद्धतीनं करता आली पाहिजे, तुमच्या मनाप्रमाणे नाही. मी असाच राहणार आणि मी काही बदलणार नाही आणि मला लोकांनी सुवार्थ माझ्याद्वारे ऐकावे. काय ऐकतील देव लोक? तुझ्याद्वारे काही परिवर्तनच दिसत नाही, तुझ्या जीवनात नाही, बोलण्यात नाही, वागण्यात नाही, काहीच नाही, कशातच परिवर्तन नाही, कुठल्याच गोष्टी बदललेल्या दिसत नाही. काय ऐकतील तुझं लोक? त्याच वेळेस ऐकतील ज्यावेळेस तुझ्याकडून दिसेल. तुझ्या मोबाईलमध्ये कधीच पिक्चरची गाणी ऐकायला येत नाही. कोणीतरी प्रश्न विचारेल ना, 10 जण ऐकतील, त्यातला 1 जण विचारेल. प्रेज द लॉर्ड. मग त्याला तुम्ही सांगू शकता, माझ्या मोबाईलमध्ये चित्रपटातली गाणी यासाठी नाही की मी येशूवर विश्वास ठेवतो, विचार करतो. सुवार्थ सांगून लगेच तुम्हाला चान्स मिळाला. प्रेज द लॉर्ड. सुवार्थ सांगायला संधी मिळते. लक्षात घ्या, तुम्ही सगळेजण तंबाखू खातात, तुम्ही खातच नाही,
आणि ते विचारतील जरा घेतो का, लगेच विचार तू मला नाही नाही मी बंद केलं. खर बंद का, मी चर्चला जातो म्हणून बंद केली. Praise the Lord. मग तुम्ही पण त्याच्यासमोर अगदी भीक मागितली असेल तंबाखूची, तंबाखू भीक मागायला शिकायचं असेल तर तंबाखूवाल्याकडून शिकावं. लाज वाटते हे सांगायला, पण हे सत्य आहे. तर तो का तुम्हाला सुवार्थ तुमच्याकडून ऐकेल, कारण तो पण खातो तुम्ही पण खाता, काय फरक पडतो, काय नाही फरक पडतो. पण ज्यावेळेस तुम्ही त्याच्यासमोर खात नाही त्यावेळेस सुवार्थ सांगू शकते खूप चांगल्या प्रकारे, आणि तुम्हाला चान्स मिळतो. नाही नाही मी येशूवर प्रेम करतो म्हणून सोडलं, मला सुद्धा आवडत होतं पण मी खात नाही. कॅन्सरचं नका कारण सांगू, येशू ख्रिस्त माझ्या जीवनात आहे म्हणून मी खात नाही. हालेलुया. कोणत्याही वेळेस मी तुम्हाला छोटी छोटी उदाहरणं सांगितली, अशी बऱ्याचशा गोष्टी येतील, बरेचसे साधनं येतील. मिनिस्ट्री सोबत नातं जोडण्यासाठी असं बरंच काय काय तुमच्या जीवनात प्रसंग येईल, ते जोडा, तोडू नका. बसाले, अहलिया, त्याच्यानंतर बायबल मधल्या लोकांची मी नावं सांगतो तुम्हाला. पाऊल, मोशे, या लोकांजवळ साधनं होती. कसली साधनं होती? मिनिस्ट्री सोबत जोडण्यासाठी त्यांच्यासोबत साधनं होती. त्यांनी ती साधनाचा उपयोग करून घेतला. तुम्हाला माहिती आहे मोशे चांगला लिहिणारा व्यक्ती होता, म्हणून 5 जे नियमशास्त्राची पुस्तक आहेत, मोठी मोठी पुस्तकं त्याने लिहिली. हालेलुया. तो म्हणला असता प्रभू मी काय करणार, मला बोलता येत नाही. ठीक आहे बोलता येत नाही, पण लिहून काढलं सगळं ते. हालेलुया. लिहून काढलं. बसालेला अलिया तो असं म्हणाला नाही की आम्हाला परमेश्वराने ही कला दिली, नाही, सगळा मंडप उभा करण्यासाठी देवाने उपयोग करून घेतला. काल मी पौल विषय शिकवत होतो आमच्या शिष्य सभेमध्ये, आणि पौल त्या ठिकाणी असं म्हणतो मी रोमन नागरिक आहे. तुम्हाला माहिती आहे त्याच्या नागरिकत्वाचा उपयोग सुद्धा त्याने सेवेसाठी करून घेतला. नागरिकत्व. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही तुमच्या नागरिकत्वाचा उपयोग करून घेऊ शकताय, तुम्ही तुमच्या ड्रेसचा उपयोग करून घेऊ शकताय, तुम्ही तुमच्या कॅरेक्टरचा उपयोग करून घेऊ शकताय. सेवेसाठी, जोडण्यासाठी, तुम्हाला नातं जोडण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीची गरज आहे. छोट्या जोडा आणि मग देवाची सेवा करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी काही जास्त मोठं काही करायची गरज नाही. मी तुम्हाला 4-5 रिलेशन विषय शिकवतो. मंडळीसोबत, सेवेसोबत तुमचं रिलेशन असलं पाहिजे, त्याच प्रकारे पास्टरसोबत, विश्वासदारांसोबत, आणि जे अपोजिट आहेत पती आपल्या स्त्री किंवा पुरुष यांच्यासोबत कशा प्रकारचं रिलेशन असले पाहिजे, कसं टिकवून ठेवायचं, या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या. प्रभू तुम्हाला ह्या सगळ्या रिलेशन मध्ये मदत करून अधिक तुमचं आत्मिक जीवन सुदृढ आणि दृढ बनवू, आणि तुमची वृद्धी आणि वाढ सगळं होणार. हालेलुया. या आपण सगळ्याचे डोळे बंद करूया, उभे राहूया.